बुलेटिनची सुरुवात करूयात आत्ताच्या एका मोठ्या बातमीनं। बातमी येते आहे नागपुरातनं। नागपुरामध्ये बसची वाट पाहत असलेल्या 5 जणांना भरधाव येणाऱ्या वाहनानं उडवलेलं आहे। अमरावती नागपूर महामार्गावरती हा अपघात झालेला आहे। भरधाव कारनं 4 प्रवाशांना चिरडलंय। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे। खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा स्थानिकांनी आरोप केलेला आहे। खड्ड्यांबद्दल वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय आणि याच प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे हलगर्जीपणामुळे 4 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, अति भयंकर असा हा प्रकार समोर येतो आहे। खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव गेलाय। सुरुवातीला आधी वाटत होतं की भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनानं चिरडलेला आहे, पण नंतर असे अपडेट आलेले आहेत की या वाहनांचा वेग नियंत्रित झाला नाही आणि खड्ड्यांमुळे हे नियंत्रण सुटलेलं आहे। काय अधिक माहिती सांगशील? तुषार सर, निश्चित अत्यंत धक्कादायक अशी संपूर्ण ही घटना आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सातनवरी या गावाच्या बस स्टॉपवर ही घटना घडलेली आहे। जर का बघायचं झालं तर त्या रस्त्यावर एक मोठा खड्डा होता आणि अमरावतीवरून एक ब्रेझा कार ही नागपूरकडे भरधाव वेगाने येत होती। त्या खड्ड्यामधनं कार जाऊ नये यासाठी चालकाने ती खड्डा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ती कार अनियंत्रित झाल्यानंतर रस्त्यावर जे प्रवासी उभे होते, जे एका बसची वाट पाहत होते, त्या प्रवाशावर ती कार गेली आणि त्यामध्ये 5 लोकांना चिरडलं। त्या 5 लोकांमध्ये 4 लोकांचा तर जागीच मृत्यू झाला, एक गंभीर जखमी आहे। यामध्ये महत्त्वाचा विषय हा आहे की जे 3 छोटे मुलं आहेत त्यांचा मृतकांमध्ये समावेश आहे आणि महत्त्वाचा विषय आहे की हा अपघात त्याचं एक प्रमुख कारण आहे ते खड्ड्यांमध्ये झालं। आणि महत्त्वाचा विषय नागरिकांनी हा देखील आरोप केलेला आहे की अमरावती आणि नागपूर दरम्यानचा जो राष्ट्रीय महामार्ग झाला, विशेष करून कोंढाडी आणि कोंढाडीपासून नागपूरपर्यंत जे राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे मागच्या 10 वर्षापासून पूर्ण झालेलं आहे, मात्र त्या महामार्गावर बस थांबे नाहीये। म्हणजे जर का तिथे बस थांबे असते तर हे प्रवासी त्या बस अगदी खरे। तुषार, तू माझ्यासोबत असाच जोडलेला राहा। आपल्या सोबत भारती पाटील जिल्हा परिषदेच्या सदस्या जोडल्या गेलेल्या आहेत। भारती जी, भयंकर प्रकार समोर आलेला आहे। ज्या पद्धतीने आमचे प्रतिनिधी माहिती देत होते की 10 वर्षांपासून या रस्त्याचं काम झालेलं आहे, बस तिथे थांबत नव्हती आणि आता खड्डे तिथे पडलेले आहेत। मुळातच खड्ड्यांमुळे प्रवाशांचे जीव जात आहेत, वाहन चालकांचे जीव जात आहेत, मात्र आता बेदरकारपणे धडक दिलेल्या या वाहनांमुळे प्रवाशांचे जीव गेलेले आहेत। नेमका कोणाला जबाबदार धरायचं? आतापर्यंत आम्ही नॅशनल महामार्ग अमरावती रोड जो आहे त्या महामार्गवाल्यांना आम्ही अटलांटिक जे कामं करता त्यांना आम्ही बरेचदा वारंवार सूचना दिल्या, पत्र दिले, पत्रव्यवहार करूनही त्यांनी आतापर्यंत खड्डे बुजवलेले नाही, बस थांबे तयार करून दिले नाही आणि त्याच्यामुळे त्या रस्त्यावर वाहनं जेव्हा चालतात ते खड्डे वाचवायसाठी म्हणून ते अगदी रॉंग साईड पण येऊन जातात आणि बस थांबा नसल्यामुळे आता जे प्रवासी माझ्या सर्कलचे जे 4 सदस्य म्हणजे लोकांचे जे मृत्यू झालेला आहे, अतिशय म्हणजे वाईट आहे। अशी दयनीय अवस्था त्या रस्त्याची झाली आहे। त्याच्यामुळे ती कार जी आहे ते खड्डे वाचवताना त्या माणसांना उडवून चालली गेली। मॅडम, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने खड्डे वाचवताना त्या कारनं उडवलेला आहे, मात्र आपल्याला चित्रांमध्ये स्पष्ट दिसते की रस्त्यामध्ये अगदी मोठा खड्डा पडलेला आहे। तुम्ही सांगतायत की वारंवार तुम्ही प्राधिकरणाकडे तक्रारी करतायत, लक्ष कोण देत नाहीये। मुळातच अमरावती नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे। पुन्हा एकदा खड्ड्यांवरनं राजकारण सुरू झालेलं आहे का की या महामार्गाची दुरुस्ती नेमका कोण करणार त्यावरनं? राष्ट्रीय महामार्ग आहे आणि ज्यांच्याकडे हा कॉन्ट्रॅक्ट आहे रस्त्याचा आणि ज्यांनी हे रस्त्याचं काम घेतलेलं आहे त्यांनी ही दुरुस्ती करायला पाहिजे। राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे आम्ही ज्यांना हे रस्त्याचं काम मिळालेलं त्यांच्याकडेच आम्ही वारंवार तक्रार करतो की त्यांनी एकतर बस थांबे तयार करून द्यायला पाहिजे रस्त्याच्या खाली आणि ते खड्डे असा सतत पडताय आणि इतका पाऊस झालाय त्याच्यामुळे सगळ्या रस्त्यावरचे खड्डे अगदी खरे। प्रत्येक वेळेला खड्डे पडतात, खड्ड्यांची कारणं दिली जातात। मॅडम, पण तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे। या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय, ज्याच्यामध्ये 3 निष्पाप मुलं आहेत। शौर्य डोंबरे जिचं वय फक्त 9 वर्षांचं आहे, शिराली डोंबरे जिचं वय अवघं 6 वर्षाचं आहे आणि चिनू सोनबरसे त्याचं वय 13 वर्षांचं आहे। या मुलांचा काय याच्यामध्ये दोष होता? का त्यांचे बळी जात आहेत? आणि खड्ड्यांवरती जर कारवाई केली जात नसेल तर त्या प्राधिकरणाच्या व्यक्तींवरती गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल का? नक्की नक्की नक्की।
जर का पुढे परत आतापर्यंत आम्ही त्यांची कंप्लेंट करूनही त्यांनी दुरुस्ती केलं नाही, पण यापुढे जर का परत त्यांनी असंच केलं आणि अशा दुर्घटना तर सतत होतच आहे. पहिल्यांदा अशी झालेली दुर्घटना नाही आहे, यापूर्वीही झालेली आहे. तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना तक्रार केली होती, पण तरी त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही. पण आता जर का परत असं झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई करावं शासनाने, असं नक्कीच आम्ही शासनाकडे अगदी खरे, कारवाई निवेदन करावी अशी सादर तुम्ही करतो. मागणी केलेली आहे. धन्यवाद भारती पाटील, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. मी पुन्हा एकदा जातोय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडे. तुषार, आपण बघितलं की स्थानिक जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की हा काही आज झालेला अपघात नाहीये, असे अपघात रोजच होत आहेत. मात्र इतकं होऊनही त्या रोड कॉन्ट्रॅक्टरला जर त्याची गंभीरता येत नसेल, त्याला त्याची जाणीव होत नसेल, प्रशासनाला जर त्याचं काही पडलं नसेल आणि लोकप्रतिनिधींचं जर दुर्लक्ष होत असेल, तर आता काय करायचं? म्हणजे असेच निष्पाप जीव जात राहणार का? तुषार सर का बघितलं म्हणजे विशेष करून कोंढाळीपासून नागपूरपर्यंत साधारण हा 60 किलोमीटरचा पॅच आहे आणि याची पूर्ण जबाबदारी ही अटलांटा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे. तीच कंपनी त्या राष्ट्रीय महामार्गावर टोल देखील चालवते. हे खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण या कंपनीचं आहे. सोबतच जे बस थांबे आहे, म्हणजे बस थांबते तिथे, पण जे प्रवाशांना वाट पाहण्यासाठी बसण्यासाठी जे बस स्थानक लागतात, ते बस स्थानक तिथे नव्हतं. त्यामुळे वारंवार प्रवाशांना काय होतं की राष्ट्रीय महामार्गाच्या डिवायडरवर बसून राहावं लागतं किंवा डिवायडरच्या बाजूने उभं राहावं लागतं. आणि आज देखील घटना घडली तेव्हा तसंच झालं. हे सर्व प्रवासी जे होते, हे प्रवासी बसची वाट पाहत त्या महामार्गाच्या बाजूला थांबलेले होते. जर का तिथं बस स्थानक असतं तर बस स्थानकामध्ये ते बसून राहिले असते, बस आली असती तेव्हा ते बस स्थानकामधून बाहेर निघाले असते आणि बसमध्ये बसले असते. मागच्या 10 वर्षापासून हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला, मात्र तिथे बस स्थानक तयार करण्यात आलेली अगदी नाही. खरे. तुषार, याला कारणीभूत कोण वाटतंय? म्हणजे महामार्ग तयार होतोय, महामार्ग तयार झाल्यानंतर टोल वसुली केली जाते, टोल वसुलीचं कंत्राट एका कंपनीला दिलं जातं, दुरुस्तीचं कंत्राट त्याच कंपनीला दिलं जातं. मात्र अगदी मनसोक्तपणे, बिनधास्तपणे ही लोक जर फक्त टोल वसुली करत असतील आणि जर ते खड्डे भरत नसतील, आणि तू म्हणतोय तसा जो मुद्दा प्रचंड गंभीर आहे की 10 वर्षांपासून बस स्टॉप तयार केले जात नाहीयेत, या कंपनीवरती, अटलांटिस कंपनीवरती कारवाई करण्याची हिंमत अद्याप प्रशासकीय अधिकाऱ्यांची का नाही झाली? त्याचं प्रमुख कारण हे सगळे भ्रष्टाचारामध्ये अलिप्त आहे. कारण की अटलांटा कंपनीला देखील माहिती आहे की ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी पैसे दिले ते अधिकारी किती दूरपर्यंत विषय ताणू शकतो. कारण की सगळीकडे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. कंपनीने देखील भ्रष्टाचार केला आणि अधिकाऱ्यांनी देखील भ्रष्टाचार केला. त्यामुळे जी मगरुरी आपल्याला अटलांटा कंपनीची पाहायला मिळते, त्याचं प्रमुख कारण की अधिकारी त्याच्यावर कारवाई करू शकत नाही, कारण की त्यांनी पैसे घेतलेले असतात. आणि हेच एक प्रमुख कारण आहे की यामुळे निष्पाप जे सामान्य नागरिक असतात त्यांना अशा प्रकारचे आपले जीव गमावे लागतात. जर का अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली तर ते कधीही अटलांटा कंपनीवर कारवाई करू शकतात. मात्र मागच्या 10 वर्षापासून, म्हणजे ही काही पहिली घटना नाही. तुषार सर, का तुम्ही मागच्या 10 वर्षातले याच रोडवरचे 50 किलोमीटरच्या पॅच मधले जर का आकडे बघितले ना, कमीत कमी 100 लोकांचा वर इथे जीव गेलेला आहे. असं असताना देखील अटलांटा कंपनी असो किंवा प्रशासन असो, या संपूर्ण घटनेला गंभीरतेने घेत नाही. आणि महत्वाची गोष्ट की ज्या लोकांकडे ही जबाबदारी आहे, म्हणजे जे लोकप्रतिनिधी असेल, ते देखील या घटनेकडे गांभीर्याने बघत नाही. कारण की या आधीचं सरकार असो किंवा आताचं सरकार असो, कोणतंही सरकार असो, प्रत्येक सरकार जे कंत्राट, अगदी भयंकर प्रकार तुषार तू सांगतोयस की कोणत्याही सरकारला पडलेलं नाही, भ्रष्टाचार झालेला आहे, भ्रष्टाचारातले वाटे लोकप्रतिनिधींकडे पोहोचलेले आहेत, म्हणून अटलांटा कंपनीची ही मुजोरी, मगरुरी लोकांना सहन करावी लागते. मात्र दुर्दैवानं आतापर्यंत लोकांना त्रास होत होता, मात्र आता हा त्रास जीवघेणा ठरू लागलेला आहे. तुषार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या भाषणातनं नेहमी सांगत असतात त्यांना अपघातांचं प्रमाण कमी करायचं आहे. काही रस्ते चुकीच्या पद्धतीने बांधले गेलेले आहेत, जिथे ब्लॅक स्पॉट तयार झालेले आहेत, त्या ब्लॅक स्पॉटचं रेक्टिफिकेशन करण्याचे आदेश त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. नितीन गडकरी आपल्या भाषणातनं नेहमी ठेकेदारांना ठोकत असतात आणि जे ठेकेदार चांगलं काम करतात त्यांचं कौतुक सुद्धा करतात. मात्र इतका गंभीर प्रकार इतक्या वर्षांपासून होत असेल तर त्याकडे त्यांचं अद्याप दुर्लक्ष होतंय का, की किंबहुना ही अटलांटा कंपनी एवढी मगरूर झालेली आहे की आता त्यांना कोणाचीच भीती राहिलेली नाहीये? तुषार सर, तुम्ही एक छान शब्द वापरला, ब्लॅक स्पॉट. हा जो अपघात झाला तो त्याच ब्लॅक स्पॉटवर झाला, कारण की त्या सातनवरी बस स्थानकावर याआधी देखील सातत्याने अपघात झालेले आहे. त्यामुळे नॅशनल हायवेने देखील त्याला ब्लॅक स्पॉट घोषित केलेलं होतं. मात्र त्या ब्लॅक स्पॉट असताना देखील अटलांटा कंपनीने त्याकडे लक्ष दिलं नाही. सर्व्हिस रोड तयार केले, पण सर्व्हिस रोडही अर्धवट आहे, बस स्थानकं नाही. त्यामुळे जे येणारे प्रवासी असतात त्या मोठ्या प्रमाणामध्ये जे वाहतूक नियमाचं पालन करत नाही. या घटनेमध्ये देखील तेच पाहायला मिळालं की तिथे एक तर
खड्डा होता आणि खड्डा असल्यामुळे त्या गाडीचं नियंत्रण गेलं. पण दुसरीकडे तिथे जर का बस स्थानक असते तर ते प्रवासी जीव गेला नसता, त्या गाडीला अपघात झाला असता, पण ते प्रवासी बस स्थानकात असते तर सुरक्षित असते. त्यामुळे निश्चितच आणि महत्वाची गोष्ट की तुम्ही जे म्हटलं की ही कंपनी इतकी मगरूर झालेली आहे की मागच्या 10 वर्षापासून या संदर्भात अनेक तक्रारी केल्यानंतरही ही कंपनी तिथे कोणतेही जे काही त्यांना खड्डे बुजवायचे असेल किंवा जे सर्व्हिस रोड पूर्ण करायचे असेल किंवा बस स्थानक तयार करायचे असेल ते करत नाही. हे निश्चित अत्यंत गंभीर विषय आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वारंवार म्हणतात की जे ब्लॅक लिस्टेड कंत्राटदार आहेत त्यांच्यावर नेहमी त्यांच्यावर कारवाई केली जाते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की नॅशनल हायवेचे अधिकारी असो किंवा स्थानिक अधिकारी असो हे सर्व या भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे. त्यामुळे कुठेतरी अगदी खरे तुषार, खूप दुर्दैवी बातमी आहे, कारण की अनेक अधिकारी ज्यांचं काम खड्डेमुक्त रस्ते देण्याचं आहे ते अधिकारी खड्डेमुक्त रस्ते देण्याऐवजी फक्त आणि फक्त ठेकेदारांकडून मिळणाऱ्या भ्रष्टाचाराचा मलिदा गोळा करण्यामध्ये लागलेले आहेत आणि त्यामुळे दुर्दैवानं नागरिकांना असा त्रास सहन करावा लागतोय. आपण पाहतोय नागपूर जिल्ह्यातल्या 7 नवरी भागामध्ये भीषण अपघात झालेला आहे. बेदरकारपणे जाणाऱ्या वाहनानं 4 जणांना उडवलेलं आहे. मात्र यातले अपडेट आता असे समोर येत आहेत की खड्ड्यांमुळे वाहन चालकाचा वाहनावरचा वेग नियंत्रित करता आला नाही आणि त्यामुळे या वाहन चालकांना रस्त्यामध्ये बसची वाट बघत असलेल्या 4 नागरिकांना उडवलेलं आहे. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय. दुर्दैवानं 3 लहान बालकं चिमुरडी ज्यांनी अद्याप हे जग काय असतं त्यांना ते कळलेलं नाहीये अशा 6 वर्ष 9 वर्ष आणि 13 वर्ष मुलांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. धक्कादायक बाब अशी समोर आलेली आहे की अटलांटा कंपनीनं रस्त्यांचं काम केलेलं आहे, मात्र खड्डे भरणं त्यांच्या पचनी पडत नाहीये की फक्त आणि फक्त टोल वसुली करायची आणि आपले खिसे भरायचे याकडेच सध्या या अटलांटा कंपनीचं लक्ष लागलेलं आहे. याशिवाय जी माहिती आमच्या प्रतिनिधींकडून मिळालेली आहे त्या माहितीनुसार या अटलांटा कंपनीनं तिथे बस स्टॉप बांधायला हवे होते, तेही बस स्टॉप गेल्या 10 वर्षात बांधलेले नाहीत. जर असे बस स्टॉप बांधले गेले असते तर कदाचित आजचा अपघात टळला असता, कदाचित या अपघातात मृत्यूमुखी जे पडलेले आहेत त्यांचा जीव वाचला असता. खड्डे पडलेले आहेत तो ब्लॅक स्पॉट आहे. ब्लॅक स्पॉट सुधारण्याचे, त्यांचं रेक्टिफिकेशन करण्याचे, ते रिपेअर करण्याचे आदेश केंद्रीय मंत्रालयाकडनं आलेले आहेत. मात्र दुर्दैवानं या ठेकेदाराकडनं पुढची पावलं उचलली गेलेलीच नाहीयेत. त्यामुळे या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. खड्ड्यांचे बळी हे अजून किती दिवस सहन करायचे? लोक पैसे भरतात ते त्यांना चांगले रस्ते मिळावे यासाठी भरतात. त्या रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे आपला जीव जावा, आपल्या घरातल्या कोणाचा जीव जावा यासाठी हे पैसे भरत नाहीयेत. त्यामुळे अटलांटा कंपनीचे अधिकारी जर ही बातमी बघत असतील तर त्यांना आपल्या कृत्याची लाज वाटायला हवी. अजून किती बळी घेणार आहे ते अटलांटा कंपनी? का नाही कामं केली जात आहेत? जी माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिलेली आहे त्या माहितीनुसार ही कंपनी इतकी मुजोर झालेली आहे, यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना खिशामध्ये टाकलेला आहे. भ्रष्टाचाराचा सगळा पैसा हा त्या अधिकाऱ्यांमध्ये वाटला जातो. त्यामुळे ही बातमी बघणाऱ्या अटलांटा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि त्याच सोबत राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत, जे कर्मचारी NHAI आहेत, त्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे. कदाचित ही वेळ दुर्दैवानं आपल्यावरती सुद्धा येऊ शकते. खड्डे माणूस कोण आहे, कुठल्या परिवारातला आहे हे बघून जीव घेत नाहीत. खड्डे हे माणसांचा जीव घेत आहेत आणि जर खड्ड्यांचे बळी असेच होणार असतील आणि ते जर वाचवायचे असतील तर आपल्याला पुढाकार घ्यावाच लागणार आहे. न्यूज 18 लोकमतनं सुद्धा अशीच एक वृत्तमालिका चालवलेली होती ज्याचा ठाणे जिल्ह्यामध्ये प्रचंड इम्पॅक्ट झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. तसदीबद्दल क्षमस्व या वृत्तमालिकेची दखल मुंबईच्या महापौरांना, ठाण्याच्या महापौरांना, इतकंच काय तर ठाण्याच्या पालकमंत्र्यांना सुद्धा घ्यावी लागलेली होती. मात्र दुर्दैवानं नागपूरमधलं निष्क्रिय लोकप्रतिनिधी, निष्क्रिय प्रशासन यांचं लक्ष केव्हा जाणार हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. खड्ड्यांच्या पुढच्या बातमीनंतर पुढची बातमी येते आहे भिवंडीतल्या अपघाताची. भिवंडीत सुद्धा एका रिक्षाचा अपघात झालेला आहे आणि दुर्दैवानं ही रिक्षा सुद्धा खड्ड्यातच पलटी होऊन हा अपघात झालेला आहे. भिवंडी कल्याण मार्गावर रांजनोली नावाच्या हद्दीमध्ये एका हॉटेल समोर ही घटना घडलेली आहे. आपण पाहतो आहोत हा रस्ता आणि या रस्त्यावरती मोठा खड्डा पडलेला आहे. एक माणूस याचं व्हिडिओ चित्रण करत होता
जेणेकरून प्रशासनाला जाग यावी, आणि हे सुरू असतानाच, व्हिडिओ काढत असतानाच इथे मोठा अपघात झालेला आहे आणि या अपघातात रिक्षा पलटलेली आहे। आपण बघतो आहोत की हा माणूस व्हिडिओ काढतो आणि ही रिक्षा जी आता दृश्यांमधून येताना दिसते आहे तीच रिक्षा पुढे जाऊन पडलेली आहे। खड्ड्यांमुळे या रिक्षाचा अपघात झालेला आहे, पूर्णपणे रिक्षा उलटलेली दिसते आहे। भीषण असा अपघात हा याच्यामध्ये कैद झालेला आहे दृश्यांमध्ये। मुळातच भिवंडी कल्याण मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे, मात्र अद्यापही ठेकेदाराचं दुर्लक्ष या ठिकाणी होताना दिसतंय आणि त्यामुळे इथले खड्डे भरले जात नाहीये। इतना बड़ा खड्डा है, ये देखिए गाड़ी आ रही, रिक्शा आ रही है। भिवंडीत कालपासून एक अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये भिवंडी कल्याण रोडवरील जो राजनोली नाका आहे त्या ठिकाणी एका खड्ड्यामुळे अक्षरशः रिक्षा पलटी झालेली आहे। तो व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्याची जर आपण पार्श्वभूमी जर जाणून घेतली तर आता मी त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात झाला होता तर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी तो खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामुळेच त्या रिक्षाचा अपघात झाला, अक्षरशः पलटी झाली। त्याच्या अगोदरसुद्धा काही अपघात झालेले आहे आणि हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याची माहिती काढली असता असं समोर पुढे आलं की 10 दिवसापूर्वीचा हा अपघात आहे आणि त्यानंतर भिवंडी तालुक्यातील जे कोणगाव पोलीस ठाणे आहे त्या पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत गणपतराव पिंगळे यांनी अशी माहिती दिली की तो खड्डा होता आणि त्या खड्ड्यामुळे अपघात होत होते आणि रिक्षाचा अपघात झाल्याच्या नंतर त्यानंतर गुन्हाही दाखल करण्यात आला आणि ही जी घटना आहे ही 10 दिवसापूर्वीची घटना आहे आणि त्यानंतर स्वतः जे सिनियर पी आहेत त्यांनी या जागेवरती थांबून तो खड्डा बुजवलेला आहे। आपण जर दुसरी बाजू बघितली तर ह्या दुसऱ्या बाजूला ही जो आहे भिवंडीच्या जाणारा मार्ग आहे तर कल्याणचा मार्ग आहे त्या ठिकाणी सुद्धा खड्डा आहे, तिथंही मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचा धोका आहे। कारण आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी जे काही पेवर ब्लॉक लावलेले आहेत आणि अक्षरशः ते पण दबलेले आहेत आणि काही ठिकाणी खड्डा आहे आणि अक्षरशः या भिवंडी कल्याण मार्गावरून मोठ्या प्रमाणात सुसाट मोठ्या वेगात काही वाहने ते जातात आणि त्यामुळेच इथे अपघात होतात। आणि महत्त्वाची बाब म्हणजे खड्ड्याचा प्रश्न भिवंडीला अद्यापही सुटलेला नाही। प्रशासन करतंय काय असा प्रश्न येथील नागरिक असतील, प्रवासी असतील किंवा चालक असतील करतात, कारण अपघाताच्या घटनाही वाढतात आणि दुसरी जर बाजू बघितली तर आपण मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि तासनतास तब्बल 4-4, 5-5 तास वाहतूक कोंडीमध्ये थांबावं लागतं। त्यामुळे एक खड्ड्याचा प्रश्न शासनाने लवकर सोडवावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे। तर आपण बघतोय आमचे प्रतिनिधी रवी शिंदे भिवंडीतल्या खड्ड्यांची माहिती देत होते, मात्र हा जो अपघात आहे हा इतका भीषण आहे की यामध्ये ब्रेक मारण्याआधीच रिक्षा कलंडलेली आहे। भरधाव वेगाने ही रिक्षा येत होती, अचानक रिक्षा चालकाला मोठा खड्डा दिसला, त्यांनी ब्रेक मारला, रिक्षा आउट ऑफ कंट्रोल झाली आणि पूर्णपणे रिक्षेनी फिरकी घेत रिक्षा ही पलटलेली आहे। या अपघातामध्ये 3 जण रिक्षामधनं प्रवास करत असणारे 3 जण जखमी झाले असल्याची माहिती मिळते आहे। मात्र महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यानंतरही प्रशासनाला जाग आलेली दिसली नाही। जी माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली त्यानुसार हे खड्डे कोण गावातल्या पोलिसांनी भरलेले आहेत। मग जर पोलीस खड्डे भरण्यासाठी जर पुढाकार घेत असतील तर प्रशासन नेमकं करतंय काय? प्रशासनाला झोपा काढण्याशिवाय दुसरं येत नाही का की फक्त आणि फक्त खड्ड्यांमधनं मिळणारा मलिदा, खड्ड्यांमधनं मिळणारे पैसे खायचे आणि लोकांचे नाहक बळी घ्यायचे हाच प्रशासनाचा एक कलमी कार्यक्रम दिसतोय। किसको परवाह नहीं यहाँ पे, इतना बड़ा खड्डा है। पुढची बातमी आहे कोल्हापुरातली। कोल्हापूरकरांचा नाद करू नये असं म्हणतात, कारण त्यांनी आता खड्ड्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी एक आगळी कल्पना राबवलेली आहे। महाविद्यालयीन विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि यांनी वेगवेगळे होर्डिंग्स, स्लोगन्स लावून प्रशासनाचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। विविध महाविद्यालयातल्या मुलांनी यूथ कोल्हापूर या बॅनरखाली एकत्र येत खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलेलं आहे। शहरातल्या वेगवेगळ्या चौकांमध्ये हातांमध्ये फलक घेऊन ओ शेट, कोल्हापूरचे रस्ते ग्रेट, इथं दिसना तिथं दिसना, शोधू कुठं, अशा पद्धतीचे वेगवेगळे बॅनर्स त्यांनी बनवलेले आहेत आणि प्रशासनाचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। नाद करा पण कोल्हापूरच्या रस्त्यांचा कुठं, अशाचे फलक सुद्धा या विद्यार्थ्यांनी झळकावलेले आहेत।
जय हिंद सन्मान या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं स्वागत। ब्रेक नंतर आपण आता बातमी पाहतो आहोत सोलापुरामध्ये कायद्याचा रक्षकच आता कायद्याची ऐशी तैशी करताना पाहायला मिळालेला आहे। टोल कर्मचाऱ्याला पोलिसांना मारहाण केलेली आहे। सोलापूर अक्कलकोट महामार्गावरच्या वळसंग टोल नाक्यावरती पोलिसांनी टोल नाक्यावरच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे। पोलिसाकडे पैसे मागतो का असं सांगत त्याने या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे। बापू वाडेकर असं मारहाण करणाऱ्या पोलिसाचं नाव असून त्याच्यासह 9 जणांच्या विरोधात वळसंग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहतो आहोत ही दृश्य, टोल कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, नेमका काय प्रकार झालेला होता? पोलिसांना टोल कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे, पोलिसांकडून पैसे मागतो का एवढंच कारण होतं की आणखी काही वाद झालेला होता? तुषार, या ठिकाणी सोलापूर ते अक्कलकोट दरम्यान नवीन या ठिकाणी महामार्ग झालेला आहे आणि त्यावरती हा नव्यानेच खरं तर हा टोल सुरू झालेला आहे। अगदी 10-15 दिवसांपूर्वी हा टोल वसुली जी आहे त्या ठिकाणी किंवा टोल शुल्क जे आकारणी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्या दरम्यानच काल दुपारच्या सुमारास या ठिकाणी सोलापूर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले बापू वाडेकर हे पोलीस कर्मचारी जे आहेत ते आपल्या काही मित्रांसोबत अक्कलकोटला निघाले होते आणि त्या ठिकाणी टोलवरती जे कर्मचारी होते त्यांनी या ठिकाणी या पोलिसाला शुल्क मागितलं टोलचं। मग त्यानंतर मिठवामिठवी देखील झाली आणि तो आम्हाला कसं काय टोल मागतो असं विचारत त्याने त्यांना जाब विचारला टोल कर्मचाऱ्याला। मग त्याने या ठिकाणी मागणी केली की तुम्ही पोलीस असाल तर मला तसं ओळखपत्र दाखवा, मग तू उलटं का बोलतो असं म्हणत या ठिकाणी या पोलीस कर्मचाऱ्याने गाडीतून उतरून या टोल कर्मचाऱ्याला जे आहे ते धक्काबुक्की करायला सुरुवात केली आणि ही संपूर्ण घटना जी आहे ती CCTV मध्ये कैद झाली आणि त्यानंतर या ठिकाणी वळसंग पोलीस स्टेशनमध्ये या पोलिसांविरोधात आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये सामाजिक शांततेचा भंग करणं, त्याचबरोबर व्यक्तिगत इजा पोहोचवणं अशा प्रकारचे वेगवेगळ्या कलमांतर्गत हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। अगदी खरं सागर, मुळातच तू ज्या पद्धतीने माहिती देत होतास त्यानुसार काही दिवसांपूर्वीच हा टोल सुरू झालेला आहे। मुळातच जिथे जिथे टोल सुरू होतो तिथे तिथे नियमांचं पालन होताना दिसत नाही, हा एक मुद्दा असतो। दुसरी गोष्ट म्हणजे परिसरात राहणारे नागरिक आणि टोल कर्मचाऱ्यांचे नेहमी वाद होत असतात। मात्र या वादाला सुरुवात होण्याआधीच पोलीस विरुद्ध टोल कर्मचारी असा जर वाद होत असेल आणि या वादातनं थेट पोलिसांवरतीच जर गुन्हा दाखल होणार असेल तर सर्वसामान्यांमध्ये काय संदेश जाईल? खरं या ठिकाणी आपण पाहतो की खरं तर रस्त्याचं काम देखील निर्माणाधीन आहे, काही ठिकाणी रस्त्याचं काम पूर्ण होणं बाकी आहे आणि त्यामुळे त्या विरोधात टोल विरोधात देखील या ठिकाणी आंदोलनं केली गेली होती आणि त्याची दखल घेत खरं तर टोल प्रशासनाकडून या ठिकाणी 70% शुल्क जे आहे ते आकारलं जात आहे। मात्र मुळातच मुद्दा असा आला की पोलिसाला का मागतो आणि एकंदरीत हा कुठेतरी हेवे दावे झाले आणि यातूनच ही मारहाण झाली। मात्र अशा घटनांमुळे नक्की नागरिकांना काय मेसेज जातोय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण मारहाण करणं हा काही शेवटचा पर्याय नाही आहे। खरं तर कायद्याच्या रक्षकांनी जर अशा पद्धतीची मारहाण केली गेली तर मग सर्वसामान्य नागरिक कायद्याचं पालन करतील का असा सवाल देखील अगदी खरं सागर, तू म्हणतोस त्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिक कायद्याचे पालन करतील का असा प्रश्न उपस्थित होतोय। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। पुढची बातमी येते आहे पिंपरीमधनं। 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत देशात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातोय। वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी हा सप्ताह साजरा केला जातोय। पिंपरी चिंचवडमधल्या 2 सर्पमित्रांना अत्यंत दुर्मिळ असा अल्बिनो जातीचा साप आढळला। विशेष म्हणजे तस्कर प्रजातीतला हा सोनेरी रंगाचा अल्बिनो पहिल्यांदाच बघितला गेल्यानं वन्यजीव अभ्यासकांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालेलं आहे। साप म्हटलं की अनेकांना भीती वाटते आणि त्यांना हाताळणं किंवा त्याला जवळ घेणं हे तर अनेकांसाठी अत्यंत जिकिरीचं काम असते। मात्र सापाची एक प्रजाती अशीही आहे जिला अल्बिनो म्हणतो आणि ह्या प्रजातीचे साप अत्यंत मोहक असतात। अर्थातच त्यांचा रंग जो असतो तो सोनेरी असतो आणि सापांच्या वेगवेगळ्या प्रजातीमध्ये हे आढळतात। मात्र महाराष्ट्रामध्ये
पहिल्यांदाच तस्कर जातीचा जो साप आहे त्याच्यामध्ये सुद्धा अल्बिनो आढळला आहे. आणि माझ्यासोबत अमर आणि विक्रम आहेत, सर्पमित्र. मागील 10 वर्षापासून ते सापांना जीवदान देत आहेत. शेकडो सापांना त्यांनी जीवदान दिलं आहे. ह्या सापाचं वैशिष्ट्य काय आपण जाणून घेऊया. हा तस्कर आहे, मात्र अल्बिनो आहे हे जेव्हा तुम्हाला कळलं आणि तुम्ही जेव्हा त्याला हाताळताय किंवा आता सानिध्यात सोडणार आहात निसर्गाच्या, तर ह्याच्याबद्दल किती उत्सुकता होती तुमची? ज्यावेळी आम्हाला कॉल आला त्यावेळी आम्हाला ते म्हणले की व्हाईट पांढऱ्या कलरचा साप आहे म्हणून. तर आम्ही तिथं गेलो तर हा तस्कर जातीचा साप आहे. ह्याची पूर्ण वाढ झालेली आहे. जर ह्यांच्या जीवामध्ये जीवाच्या गुणसूत्रांमध्ये जर बदल झाला तर ह्याचे हा रंगहीन साप जन्माला येतो. तर ह्याला अल्बिनो म्हणले जाते. भरपूर हा आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच सापडलेला साप आहे. आणि 10 वर्षाच्या प्रवासात तुम्हाला जेव्हा अल्बिनो याआधीसुद्धा विरळा तुम्हालाच आढळला होता, आणि काय वाटतंय म्हणजे यांना जीवदान देताना? तुम्ही अनेक शेकडो सापांना जीवदान दिलं. ज्यावेळेस आपल्याला असे साप दिसतात आणि किंवा ही कोणताही वन्य प्राणी असतील तर आपल्याला एक त्यावेळेस त्यांना रेस्क्यू करतो, पकडतो, तर एक मनाला एक शांत वाटते की कुठे खत की बाबा लोक प्राण्यांना मारतात तर त्यांना आम्ही ज्यावेळेस जीवदान देतो, पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात देतो, तर त्यांना बी एक चांगलं खाद्य भेटतं आणि निसर्गाला म्हणजे शेतकऱ्यांचा एक मित्र आहे. कारण की साप हा उंदरं, बेडूक हे पक्षी खातो. आणि ज्यावेळेस आम्हाला कोणताही वन्य प्राणी सापडतो तर आम्ही वन विभागाचे अधिकारी अनिल राठोड साहेब आहेत, त्यांना आम्ही लगेच तात्काळ त्यांना फोन करतो की सर असा हा प्राणी सापडला आहे, आपल्याला हा निसर्गाच्या सानिध्यात सोडायचा आहे, तुम्ही कुठं आहात? तर ते पण त्यांची कामं असतील ते सोडून लगेच तात्काळ आपल्या घटनास्थळी मदत करतात आणि त्या पद्धतीने या सापांना प्राण्यांना जीवदान मिळतंय. आपण बघतो की हा जो अल्बिनो किंवा हा जो तस्कर साप आहे तो पूर्णतः बिनविषारी आहे आणि अर्थातच शेतकऱ्यांचा मित्र आहे. इतका हा सुंदर आणि पिवळा धमक असलेला हा सोनेरी साप खरं तर खूप दुर्मिळ असतो आणि असा साप आढळल्यानंतर याचं जतन होणं गरजेचं आहे. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे सर्प उद्यान आहे त्याचं अजूनही नूतनीकरण सुरू आहे आणि त्यामुळे अशा दुर्मिळ सापांना आता निसर्गात सोडावं लागतं. अर्थात निसर्गच त्यांचं सानिध्य आहे आणि हे सर्पमित्र त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडत आहेत. पुढे सूरज कजबेसा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. ब्रेकनंतर पाहूयात बातमी वाघांच्या संदर्भातली. राज्यात वाघांच्या शिकारीच्या घटनांमुळे वाढ झाल्यानं वन्यप्रेमींची चिंता वाढलेली आहे. वन विभागाच्या माहितीनुसार 24 वाघांचा मृत्यू झाला असला तरीही हा आकडा जास्त असल्याची शक्यता वन्यजीव प्रेमींनी वर्तवलेली आहे. कारण वाघांच्या अवयवाची तस्करी करणारे अनेक आंतरराष्ट्रीय रॅकेट सध्या सक्रिय झालेले आहेत. काळ्या बाजारात वाघांच्या अवयवांना मोठी किंमत असल्यानं वाघांचा बळी जात असल्याचं समोर आलेलं आहे. जंगलाचं वैभव हे वाघाच्या अस्तित्वावर ठरतं. पण वाघामुळे केवळ जंगलाचं वैभव वाढतं असं नाही, तर जंगलालगतच्या परिसराची श्रीमंतीही वाघाच्या अस्तित्वामुळे वाढते. मार्जर कुळातील 37 प्राण्यांपैकी सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली प्राणी म्हणून वाघाची ओळख आहे आणि त्यामुळेच वाघाला जंगलाचं वैभव म्हटलं जातं. खरं तर प्राचीन काळी जंगलतोडीमुळे वाघाचा अधिवास कमी होत गेला. खरं तर प्राचीन काळी भारतात वाघाची मोठी संख्या होती, पण शिकार वाघाच्या जीवावर उठली. पुढे औद्योगिकीकरण आणि जंगलतोडीमुळे वाघाचा अधिवास कमी होत गेला. 19व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात वाघांची संख्या जवळपास 1 लाखाच्या वर होती. मात्र शिकारीमुळे वाघाचं अस्तित्व धोक्यात आलं. काळाच्या ओघात ही संख्या अवघ्या काही हजारावर येऊन ठेपली. त्यामुळेच 1972 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनाकरता टायगर प्रोजेक्टची सुरुवात केली. त्यावेळी भारतात वाघांची संख्या केवळ 1800 इतकीच होती. आज देशात ती संख्या 2967 वर गेली आहे. महाराष्ट्राचा विचार करता सर्वाधिक वाघ हे नागपूरच्या भोवतालच्या जंगलात आहेत. पण शिकारीमुळे वाघाला आजही संघर्ष करावा लागतोय. देखिए, जो RTI इन्फॉर्मेशन है जिसमें 24 बाघों की मृत्यु के बारे में बताया गया है जो पोचिंग के वजह से हुआ है, ये ऑफिशियल रिपोर्ट है. बट अगर हम ये देखा जाए कि जो भारत में या हिंदुस्तान में जो बाघों की संख्या है ये 40% नेशनल पार्क्स और वाइल्ड लाइफ सेंचुरी के बाहर रहती है. तो जो एक्चुअल फिगर है वो हो सकता 24 के ऊपर भी रहे. जो अनअकाउंटेड है या जो
अथॉरिटीज़ के नज़र में नहीं आया। जागतिक पातळीवर विचार करता आज केवळ 13 देशांमध्ये वाघांचं अस्तित्व आहे. काळ्या बाजारात औषधांसाठी वाघांच्या अवयवांचा वापर केला जातो आणि यामुळे वाघाच्या शिकारीचं प्रमाणही वाढलंय. काही आंतरराष्ट्रीय टोळ्यांमार्फत वाघांच्या अवयवांची तस्करी केली जाते. चीन त्यासाठी कुख्यात आहे. चीनमध्ये वाघांच्या अवयवांची सर्वाधिक तस्करी केली जाते. औषध तयार करण्याकरता वाघाच्या हाडांचा वापर केला जातो. तसंच वाघाच्या मांसाची विक्री चोरी छुपे केली जाते. आंतरराष्ट्रीय तस्करांना एका वाघाच्या शिकारीतून कोट्यवधीची कमाई होते. त्यामुळेच वाघांचं अस्तित्व धोक्यात आलंय. और बहेलिया गैंग एक ऐसा गैंग होता है कि जंगलों में जाके प्रॉपरली ट्रैकिंग करके इन्हें किल करना इनके लिए ज़्यादा डिफ़िकल्ट नहीं होता. तो इन्हें कॉन्ट्रैक्ट किलर्स जैसा हायर करते हैं, पोचिंग करवाते हैं और फिर वो नेक्सस पूरा चलते हुए इंटरनेशनल मार्केट तक जाता है. आर्थिक फायद्यासाठी वाघाची शिकार केली जाते. बहेलिया टोळ्या त्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी असलेले संबंधही लपून राहिलेले नाहीत. शिकाऱ्यांप्रमाणेच शेतकऱ्यांकडूनही वाघाला टार्गेट केलं जात आहे. पाळीव जनावरांवर वाघांचे हल्ले हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. एक होता है रिवेंज किलिंग. अगर किसी कैटल को मार दिया है या गाय मच्छी को मार दिया है तो गांवकरी उस गाय मच्छी को पॉइजन करके या वाटर बॉडी को पॉइजन करके या इलेक्ट्रिक्यूशन के वायर्स डाल के रिवेंज किलिंग कर देते हैं. दूसरी बात आती है तस्करी की. तस्करी के लिए या वो बाघों के जो बॉडी पार्ट्स है उसको बेचने के लिए भी पोचिंग होती है. और ये सब स्टॉप करने के लिए हमारे फॉरेस्ट डिपार्टमेंट को बहुत सक्रिय रहने की ज़रूरत है. बहुत कड़े कानून का इम्प्लीमेंटेशन की ज़रूरत है. आज जगाचा विचार केला तर भारतासह रशिया, इंडोनेशिया, मलेशिया, नेपाळ, थायलंड, बांगलादेश, भूतान, म्यानमार, चीन या निवडक देशांमध्ये वाघाचं अस्तित्व उरलेलं आहे. शिकारीमुळे वाघ जगातून लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. भारतात वाघांच्या संवर्धनाकरता सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. 2018 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार देशात 2967 वाघांची नोंद करण्यात आली आहे. आज भारतात वाघांची संख्या हळूहळू वाढत असली तरी वाघांच्या मृत्यूचं प्रमाण चिंता वाढवणार आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. एकोणीसशे 71च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांच्या शौर्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागलेली आहे. अभिनेता अमोल बावडेकर यांनी जवानांच्या शौर्याविषयी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया. आपल्या भारतीय जवानांचा हा इतिहास आहे की आपला एक जवान अनेकांवरती भारी पडू शकतो. मग ते सारागडीचं युद्ध असो इंग्रजांच्या काळातलं, किंवा कारगिल युद्ध असो, किंवा 71चं बांगलादेश स्वतंत्र करण्याचं युद्ध असो, किंवा आत्ताचा एअर स्ट्राईक असो, सर्जिकल स्ट्राईक असो, वेळोवेळी आपल्या जवानांनी हे सिद्ध केलं की सैन्य बळावर नाही तर केवळ मानसिक बळावरती युद्ध जिंकता येतं. 71 सालामध्ये ज्या वेळेला पाकिस्ताननी एअर स्ट्राईक केला त्यावेळेला अगदी मोजके आपले जवान तिकडे हजर होते आणि आपल्या पटीने 10 पट संख्या असलेल्या सैन्यावर त्यांनी विजय मिळवला. आणि त्याचा परिणाम काय झाला तर एक स्वतंत्र देश निर्माण झाला, बांगलादेश. त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेली लढाई होती. 71 सालच्या या अद्वितीय विजयाचा सुवर्ण महोत्सव 16 डिसेंबर 2021 रोजी भारत मोठ्या दिमाखानं साजरा करेल. जय हिंद सन्मान या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण या सर्व सैनिकांना सलाम करणार आहोत. तर माझाही या सैनिकांना, या जवानांना मनपूर्वक सलाम. जय हिंद सन्मान या न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.